रायगडमध्ये शरद पवार यांची तोफ धडाडणार. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी घेणार सभा. इंदापुरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन. पुन्हा फोन आले तर मला नाही तर रोहित दादाला कळवा. सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे आणि सचिन अहिर तसंच अमोल कोल्हे उपस्थित राहणार. इलेक्ट्रिक वाहनं होणार स्वस्त. बॅटरी आणि चिपच्या किमती कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती 3 लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता. गोंदियात हनुमान जयंतीचा उत्साह शिगेला. 10,000 वेळेला हनुमान चालिसाचं होणार पठण. देशातल्या बाजारात कापसाच्या दरात वाढ. बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा भाव. सोयाबीनच्या दरात चढउतार कायम. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,200 ते 4,600चा भाव. बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम. गव्हाला सरासरी प्रति क्विंटल 2300 रुपयांचा दर. काही आठवडे भाव स्थिर राहण्याची शक्यता. बाजारात लग्नसराईमुळे आल्याचा दर वाढला. प्रति क्विंटल 7,000 ते 11,000चा भाव. बाजारात लसणाची आवक सुद्धा वाढली. प्रति क्विंटल 20 ते 30% कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा. अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीचा उत्साह शिगेला. हनुमानाच्या जयघोषानं दुमदुमला परिसर. वनविभागाच्या 20 दिवसांच्या प्रयत्नांना यश. 25 दिवसानंतर अखेर वसई किल्ल्यातला बिबट्या जेरबंद. भाईंदरच्या उत्तरमध्ये भरवस्तीत बिबट्याचा संचार. बिबट्यानं केली कोंबडीची शिकार. घटना सीसीटीव्हीत. खडकी पिंपळगावात बिबट्याची दहशत. भर दिवसा घरासमोर बिबट्याचं झालं दर्शन. जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. सोलापुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. शिरापूर गावात आंब्याचं प्रचंड नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल. मुळशी तालुक्यात वाघजाई देवीचं ऐतिहासिक बगाड यात्रा संपन्न. देवीची पालखी छबिना याची मिरवणूक झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा. जळगावच्या गिरणा धरणात 21% जलसाठा उपलब्ध. 40 गावात जलसंकट आणखीन गडद होण्याची चिन्ह. आंबेगावातील गावडेवाडीत विहिरीतला बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यात यश. पाणी काढण्यासाठी टाकलेल्या बादलीत बिबट्याची झेप.